श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्राचे संपूर्ण पारायण करणे हे उत्तमच, पण वेळेअभावी किंवा इतर अनेक कारणांमुळे गुरुचरित्राचे पारायण करणे अनेकांना जमत नाही. अशा वेळी पारायण करणे जमत नसेल तर फक्त ऐका. आपली नित्यकर्मे करता करता ऐकत राहावे. यामुळे गुरुचरित्राचे पारायण करण्या एवढेच फळ निश्चितच साधकाला लाभते. दत्तगुरूंची कृपा होतेच होते. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 14वा. सायनदेवाचे प्राण संकट टळले. 14वा अध्याय गुरुचरित्राचा मेरुमणी आहे. गुरुचरित्रात 14वा अध्याय आणि 18व्या अध्यायाचे विशेष महात्म्य आहे. कठीण काळातून कोणत्याही समस्येतून बाहेर निघण्याचा मार्ग श्री गुरु निश्चितपणे भक्तांना दाखवतात. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धाला म्हणाला, हे योगेश्वरा, श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी उदरशूल ब्राह्मणाला व्याधीमुक्त केले. त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा. सिद्ध म्हणाला, श्री गुरूंनी सायनदेवाची सेवा स्वीकारली. त्याचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी त्याला तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला. सायनदेवाने त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणाला, गुरुदेव, आपला महिमा अगाध आहे. तुमच्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहू. माझ्या वंशजांना इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य लाभो. त्यांना सद्गती प्राप्त हो. पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आहे. मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांचा घात करतो. आज त्याने मलाच मारावयाचे ठरविले आहे. मी त्याच्याकडे गेलो की माझा घात निश्चित आहे. मग आपले वचन खरे कसे होणार? तेव्हा श्री गुरूंनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला व म्हणाले, सायनदेवा, चिंता करू नकोस. निश्चिंत होऊन त्या यवनाकडे जा. तो तुला सन्मानाने परत पाठवेल. तू येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे. तू माझा भक्त आहेस. तुला पुत्र पौत्राधिक सर्व सौख्य प्राप्त होणार आहे. श्री गुरूंनी अभय दिले आणि सायनदेवाची काळजीच मिटली. तो यवनाकडे गेला. त्या यवनाच्या रूपाने आपल्या समोर प्रत्यक्ष यमच उभा आहे असे त्याला वाटले. यवनाने सायनदेवाला पाहिले. तो काय? तो त्याला अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसला. हा काय चमत्कार आहे हेच त्याला कळेना. त्याची मती कुंठित झाली. तोंडातून शब्द निघेना. तो संतापाने अक्षरशः थरथरत होता. त्याचे उग्र रूप पाहून सायनदेव भीतीने श्रीगुरूंचा धावा करू लागले. त्याच्याकडे पाहून यवनाला चक्कर आली. तो कसाबसा घरात गेला. पलंगावर पडताच तो झोपी गेला. तेवढ्यात त्याला एक भयंकर स्वप्न पडले. त्यामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्राचा आघात करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करीत आहे असे दृश्य त्याला दिसले. तो दचकून जागा झाला. त्यावेळी त्याच्या हृदयातून प्राणांतिक कळा येत होत्या. तो घाबरला. या ब्राह्मणाचा घात केल्यास आपलाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने धावत जाऊन सायनदेवाचे पाय धरले. तुम्हाला येथे कोणी बोलावले? कृपा करून तुम्ही आपल्या घरी जा असे म्हणून त्याने त्याला वस्त्रे व आभूषणे देऊन निरोप दिला. प्राण संकट टळले होते. सायनदेव श्रीगुरूंना भेटण्यासाठी आतुरतेने नदीच्या तीरी धावत गेला. कृतज्ञतेने त्यांचे पाय धरले. यवनाकडील वृत्तांत सांगताना त्यांचे हृदय अक्षरशः गलबलून गेले होते. तो म्हणाला, गुरुदेव, आपण माझे रक्षण करते आहात. आपल्या कृपेनेच मला जीवदान मिळाले. आता तुमची सेवा हाच माझा धर्म आहे. मला तुमच्या बरोबर न्या.
तेव्हा श्री गुरु म्हणाले, सायनदेवा, आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे निघालो आहोत. 15 वर्षांनी परतून येऊ तेव्हा तुझ्या गावाजवळच राहू. त्यावेळी तू मुलाबाळांसह मला भेटायला ये. आता तू घरीच राहा आणि सुखाने संसार कर. श्री गुरूंनी सायनदेवाचे सांत्वन केले आणि त्याची समजूत घालून त्याला घरी पाठवले. तेथून ते तीर्थयात्रा करीत शिष्यांसह वैजनाथ क्षेत्री गेले. तेथे स्वतःला कुठेही प्रगट न करता गुप्तपणे राहिले. नामधारक म्हणाला, महाराज, श्री गुरूंनी आपले अस्तित्व तेथे का प्रगट केले नाही? त्यांच्या शिष्यांना त्यांनी कोठे पाठवले? सिद्ध म्हणाला, सांगतो. श्री गुरूंचे चरित्र अतिशय थोर आहे, ते तू शांतपणे ऐक. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 14 संपूर्ण. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री